श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मेला अधिक मास सुरुवात झाला आणि समाप्ती 15 जून रोजी होणार आहे, म्हणजेच या रविवारी. तर अधिक मास हा महिना श्री विष्णूंना समर्पित केलेला आहे. यामुळे अधिक मास हा श्री विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते. तर हा अधिक मास भगवान विष्णूंना का समर्पित आहे, त्यांची पूजा का केली जाते? तर बघा, अधिक मासाची गणना मुख्य महिन्यांमध्ये केली जात नव्हती. जेव्हा महिन्यांची नावे ठेवली जात होती तेव्हा लोक आपल्याला अपवित्र समजतील असे वाटून अधिक मासाला दुःखी वाटत होते. तर त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले, अधिक मास तू मला अत्यंत प्रिय आहेस. तुझे नाव पुरुषोत्तम मास असे असेल, तेही माझेच नाव आहे. त्यामुळे मी या महिन्याचा स्वामी असेल. तेव्हा देवाने सांगितले की हा महिना इतर महिन्यांपेक्षा वेगळा गणला जातो आणि म्हणून या महिन्यात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते. आता जेवढे महत्त्व भगवान विष्णूंच्या सेवेला या महिन्यामध्ये दिले जाते, तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवीलाही दिले जाते. तर कुलदेवीची ओटी भरायला या महिन्यामध्ये अधिक महत्त्व आहे. या अधिक मासात आपल्याला कुलदेवीची ओटी भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या महिन्यात आपल्या कुलदेवीचा मान सन्मान केलेला अतिशय आपल्यासाठी चांगला असतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी या महिन्यात आपल्या कुलदेवीला मान सन्मान केलेला आपल्यासाठी चांगला असतो. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी कधी व कोणत्या दिवशी ओटी भरावी, मंदिरात जाऊन की घरीच भरावी, ओटीमध्ये कोणते कोणते साहित्य असावे आणि ओटी भरत असताना या ओटीमध्ये कोणती अशी वस्तू असायला हवी ते सांगणार आहे. त्या वस्तूशिवाय ओटी अपूर्ण मानली जाते. जर अधिक महिन्यात आपण देवीची ओटी भरली तर आपल्याला सोन्याचे दिवस येतात. कुलदेवीचे अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतात. तर अधिक महिन्यात ओटी कशी भरावी, कधी भरावी, कोणत्या वेळेत भरावी याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहतील. तर अधिक महिन्यात देवीची ओटी भरली तर कुलदेवीचा आपल्या आशीर्वाद आपल्या आणि आपल्या कुटुंबावर नेहमी राहील. तर मंडळी, 15 जूनला अधिक महिना संपणार आहे. तर महिना संपण्याआधी तुम्हाला घरच्या घरी किंवा तुम्हाला जवळपास मंदिर असेल देवीचं, तर तुम्ही तिथे जाऊन देवीची ओटी भरू शकता. तर आज आहे शुक्रवार. हा शुक्रवार जो दिवस आहे तो देवीला अतिशय प्रिय आहे आणि 15 तारखेला अमावस्या आहे. अमावस्येला आपण ओटी देवीची भरत नाही. तर आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. तर जर तुमची ही ओटी भरायची देवीची राहिली असेल तर तुम्हाला आजचा दिवस अतिशय शुभ आहे. तर ज्याप्रमाणे आपण या महिन्यात आपल्या आईची ओटी भरतो, त्याप्रमाणे आई ही देवीपेक्षा कमी नाही. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे ही अतिशय शुभ पवित्र मानली आहे. देवीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद घेणे, तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी भरणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून अधिक महिना संपण्याआधी कुलदेवीची ओटी भरायची आहे. जेवढे महत्त्व अधिक महिन्याला दिले जाते तेवढे महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरायलाही दिले जाते. कुलदेवीची पूजा आपल्या आयुष्यातील अप्रिय घटना टाळण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासही मदत करते. एवढेच नव्हे तर जेव्हा आपण अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा ओटी भरल्याने आपल्या मनातील इच्छा मनोकामना आपली कुलस्वामिनी पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या कुटुंबावर नेहमीच राहतो. आपली जी कुलदेवी असते ती आपल्या घरातील आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या घरात सुख समाधान आनंद ऐश्वर्य नांदत असते. सर्व नकारात्मक वाईट गोष्टीपासून संरक्षण होत असते. तर तुम्हाला समजलंच असेल की कुलस्वामिनीची ओटी भरल्याचे कोणते फायदे होत असतात. तर आता आपण जाणून घेऊया की कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी, कोणत्या वेळी भरावी. तर अधिक महिना चालू झाल्यापासून अधिक महिना अतिशय शुभ मानला जातो. अधिक महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरलेली शुभ असतं. पण आता 15 तारीख रविवारीच आलेली आहे. तर आजचा दिवस हा शुक्रवार हा देवीसाठी अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही आज देवीची ओटी भरू शकता. तर आणि 15 तारखेला अमावस्या आहे, तर या दिवशी आपण ओटी भरत नसतो. तर
आजचा दिवस अतिशय शुभ आहे ओटी भरण्यासाठी देवीची. तर ही ओटी तुम्ही कुठे भरू शकता. जर तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथेही जाऊन देवीची ओटी भरू शकता. तुम्हाला नाहीच जमले तर आपण घरी ओटी भरू शकतो. जर तुम्ही देवघरात आपल्या ओटी भरणार असाल तर आपल्या देवघरामध्ये देवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तिथे तुम्ही ओटी भरू शकता. तर किंवा तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली असेल तर तीही सुद्धा ओटी भरण्यासाठी उत्तम आहे. तर बघा, अधिक महिन्यात बरेच जण कुलदेवीला जात असतात. त्यावेळी तुम्ही देवीची ओटी भरली असेल तरीही चालेल, किंवा तुम्हाला घरी नाही जमलं तर तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरू शकता. जवळ जिथे देवीचं मंदिर आहे तिलाही कुलस्वामिनी मानून तिथेही तुम्ही ओटी भरू शकता. आणि ही ओटी तुम्ही दिवसभरात कधीही भरू शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही चालू शकते. तर कारण कुलदेवीला संरक्षण प्राप्त करून द्यायचं असेल तर अधिक महिन्यात आपण ही ओटी भरणे अतिशय उपयुक्त आहे. तर वस्तू कोणत्या कोणत्या लागणार आहेत आपल्याला ओटीसाठी. तर बघा, कुलदेवीची ओटी खणा नारळाने भरायची असते. नारळ हा पाण्याने भरलेला असावा आणि त्याची शेंडीची बाजू ही आपण देवीच्या साईडला ठेवायची असते. आणि नारळ हा कधीही सोललेला नाही घ्यायचा. खण म्हणजेच आपल्याला साडी घ्यायची आहे. साडी किंवा ब्लाऊज पीस हेही चालेल. आता साडी ही 6वारी किंवा 9वारी असेल तर अतिशय उत्तम आहे. कारण 9वारी म्हणजे देवीचा 9 वार असं आपण मानलं जातो. जर आपल्याला ते शक्य नाही तर आपण ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपण साडी, ब्लाऊज पीस जेही काही घेणार आहे ते आपल्या स्वतःच्या पैशानेच घ्यायचं आहे. कोणीतरी आपल्याला भेट म्हणून, वस्तू म्हणून दिलेली साडी किंवा कोणीतरी गिफ्ट म्हणून दिलेली साडी, ब्लाऊज पीस आपण देवीला अर्पण करायचं नाही आहे. येता सांग, आपल्या इच्छेने जसं आपल्याला जमते त्या पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या पैशानेच आपण घेतलेली साडी किंवा ब्लाऊज पीस अर्पण करायचं आहे. तर या ठिकाणी आपण नारळ आणि साडी घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला आणि ही जी साडी आहे ती सुती किंवा रेशमी अशीच हवी. कारण जे देवीचं जे आपल्याला जे आशीर्वाद रूप मिळतं ते स्वीकारण्याची ताकद या रेशमी किंवा सुती धाग्यामध्ये असते. तर यासाठी आपण नेहमीच सुती किंवा रेशमी धाग्यानेच